तुम्हाला सुद्धा खेकडे आवडतात का? आवडत असतील तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी, जी बनवायला अतिशय सोपी, साधी, सरळ आणि खाण्यासाठी एकदम चविष्ट. तर ही व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि जर ही रेसिपी तुम्ही घरी केलीत तर कमेंट करून नक्की सांगा. तर वळूया आपण आजच्या या रेसिपीसाठी. तर सगळ्यात पहिले पप्पांनी इथे खेकडे आणले आहेत. या खेकड्यांना छान असं क्लीन करून घेतलेलं आहे, कारण यांना माती लागलेली असते. तर एका ब्रशच्या साहित्याने आपण हे सगळं खेकडे छान क्लीन करून घ्यायचं आहे. आणि बघा, आमच्या इथे यांचे जे पाय आहेत ना, यांना फांगडे म्हटलेत, फेंगडा म्हटले जातं. तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा, कारण प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे नावं असतात. तर बघा, हे खेकडे मधून कापले आहेत आणि छान लाखीने भरलेले आहेत. तर याला काय काय लागते साहित्य आपण बघून घेऊया. तर इथे 4 मीडियम साईज कांदे घेतले, हिरवी मिरची आहे, कोथिंबीर आहे, लसूण आणि आलं आहे. आणि मसाल्यांकडे बघूया काय काय लागतं. तर इकडे सुक्या नारळाचं वाटण आहे, ओला नारळ आहे, घरचा लाल मसाला आहे, हळद, धनेजिरी पावडर, मीठ आणि हिंग आहे. आणि दुसऱ्या एका छोट्या डिशमध्ये लाल मिरची पावडर आहे. तर बस इतक्या खूप सोप्या साहित्यांपासून ही रेसिपी बनली जाते, म्हणजे आमच्या इकडे. तर हे जे काही तुम्हाला साहित्य सांगितलं ना, हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. फक्त लसूण आपल्याला याच्यात एकत्र नाही करायचं आहे, कारण लसूण हे नंतर आपल्याला तेलाच्या फोडणीवर टाकायचं आहे, तेलावर छान परतून घ्यायचं आहे. तर त्याच्यामुळे नंतर हे आपण लसूण काढून घेणार आहेत. आणि हे जे मसाले आहेत आणि कांदा वगैरे आहे ना, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे जे सारण आहे ना, हे पहिले स्टार्टिंगला हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. आणि थोडंसं मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल टाकणार आहोत. आणि तेल टाकल्यानंतर हे जे सारण आहे हे एकदम छान एकजीव करून घ्यायचं आहे. सगळे मसाले आहेत ना, हे छान एकत्र झाले पाहिजेत. आणि आता आपण याची स्टफिंग करून घेणार आहेत. जे आपण खेकडे अर्धे कापले होते, तर त्याच्यामध्ये हे सारण भरून घ्यायचे, छान स्टफिंग करायचे. खेकड्याची स्टफिंग झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये आपण 3 टेबलस्पून तेल टाकून घेऊन त्याच्यामध्ये आपण लसूण, जो चॉप केलेला लसूण आहे ना, हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. लसूण छान गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये खेकड्याचे जे पाय आहेत ना, ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि खेकडेचे पाय टाकल्यानंतर त्याच्यावर आपण जी लाल मिरची पावडर आहे ना, ते आपण याच्यावर ओतून घेऊ. आणि छान एक हलका हाताने सगळे हे जे मसाले आहे ना, हे मिक्स करून घेऊया. आणि एक 2 मिनटं तसंच ठेवूया, म्हणजे जे त्यांचं जे पाणी आहे ना, ते रिलीज व्हायला लागतं. आणि ते झाल्यानंतर आपण हे जे स्टफिंग केलेले खेकडे आहेत ना, हे आपण एक एक करून पातेल्यामध्ये सोडून घेऊया. बघा, बस एवढंच करायचं आहे, जास्त काही याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही आहे. खरंच ही रेसिपी इतकी साधी, सोपी आणि इतकी सरळ आहे ना, की कोणीही करू शकेल. आणि आपले जे खेकडे टाकल्यानंतर, स्टफिंग टाकल्यानंतर जे उरलेलं सारण आहे ना, हे याच्यावरच आपण ओतून घेऊया. आणि याच डिशमध्ये एक अर्धा कप इतकं पाणी घेऊन आपण हे पाणी आता पातेल्यामध्ये ओतून घेऊया.
आणि पाणी टाकल्यानंतर आता एक हलका हात फक्त या खेकड्यांमध्ये करून घेऊया, हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. जास्त जोराने ह्या खेकडे मिक्स करू नका, नाहीतर हे जे कवच आहे ना त्यांचं ते तुटण्याची शक्यता जास्त होते. तर त्याच्यामुळे एकदम हलक्या हाताने मिक्स करायचे आणि याला झाकून ठेवूया. आणि परत एक 5-1 मिनटानंतर आहे ना याला परत एक हलक्या हाताने मिक्स करूया, म्हणजे खालती तळाशी मसाला लागणार नाही. आणि हे खेकडे अवघ्या 20 ते 25 मिनटामध्ये होऊन जातात. आणि बघा ऑलमोस्ट 25 मिनटं झालेली आहेत आणि खेकड्या पण खूप छान रंग पण धरला आहे आणि एकदम व्यवस्थित जशी आम्हाला लागते कन्सिस्टन्सी त्या खेकड्याची, त्या रस्स्याची तशीच झालेली आहे. तुम्हाला जर अजून पातळ किंवा अजून जाड पाहिजे असेल ना तर पाणी थोडं अजून कमी केलात ना तरी चालेल, कारण खेकड्याचं पाणी निघतोच. तर बघा किती सुंदर, किती छान आणि एकदम बेसिक गोष्टींपासून, म्हणजे घरच्या कांदा लसूण बस तेवढं याच्यामध्येच हे बनलं जातं. आणि खरंच खूप छान चविष्ट होती ही रेसिपी आणि खूप चवीला छान होती. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडलीत ना तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर एक 5-1 मिनटं मम्मीने हे झाकण ठेवून दिलं होतं, म्हणजे तरी छान वरपर्यंत येते. तर बघा किती छान वाटते, दिसायला पण छान आहे आणि चवीला पण एकदम उत्कृष्ट आहे. तर ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि जर घरी ट्राय केली तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही. तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.